नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 8 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आजही तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळालेली असून अनेक बाजार समितीचे बाजारभाव आजही खूप वाढलेले आहेत. मग पहा सविस्तर माहिती काय मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला दर. पहिली बाजार समिती आहे नागपूर. आवक आलेली आहे 2435 क्विंटलची. कमीत कमी तुरीला नागपूरला दर मिळालेला आहे 7300 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 7787 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7950 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वरुड. लाल तुरीला आवक आलेली आहे 91 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6910 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7351 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7475 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे भोकरदन. या ठिकाणी आवक आलेली आहे तुरीला 4 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8200 रुपये. यानंतरची बाजार समिती अहिल्यानगर. आवक आलेली आहे 94 क्विंटलची. कमीत कमी अहिल्यानगर इथं तुरीला दर मिळाला 6700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड. आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 2000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6300 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे शहादा. आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 6075 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6799 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे बार्शी. आवक आलेली आहे तुरीला 10 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7000 रुपये मिळालेले आहे. यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर. तुरीला आवक आलेली आहे चंद्रपूर या ठिकाणी 47 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6780 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7290 रुपये. यानंतरची बाजार समिती कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 2650 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7360 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7750 रुपये. त्यानंतरची बाजार समिती परळी वैजनाथ. आवक आलेली आहे 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7400 रुपये. तर मित्रांनो, अशा दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.